समवेत नितीन गुरव इयत्ता तिसरी गट चमेली. मी आज तुम्हाला महात्मा गांधींबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका व माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. बालपणी ते खूप लाजाळू होते. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर ते इंग्लंडला गेले व बॅरिस्टर होऊन 1891 ला ते भारतात आले. त्यांच्या बालपणीचा मी एक तुम्हाला प्रसंग सांगणार आहे. बहुतेक जणांना कुठल्या तरी टोपण नावाने हाका मारित असतात. गांधीजींना लहानपणी मोन्या या टोपण नावाने हाका मारित असतात. मोन्या लहानपणी लाजाळू, व्यायाम न करणे पण झाडावर चढणे मोन्याला आवडायचे. एकदा मोन्या छोट्याशा झाडावर चढून बसला. तेथे त्याचा वडील भाऊ आला व त्याने त्याची खोड काढावी असे त्याला वाटले. झाडावर बसलेल्या मोन्याचा पाय त्याने ओढला. मोन्या खाली पडला. मोन्याने ही तक्रार आपल्या आईकडे नेली. आईने पाहिलं तर मोन्याला विशेष काही लागलं नव्हतं. शिवाय जरा मोन्या धीट व्हावं असं आई मोन्याला म्हणाली. अरे जर त्याने तुला पाडलं तर तू त्याला का नाही मारलंस? आईच्या या बोलण्याचे मोन्याला फार आश्चर्य वाटले. तो आईला म्हणाला, अगं आई, तो माझा मोठा भाऊ आहे, त्याला तू रागव ना, उलट मला सांगतेस मारायला. मोन्याच्या या बोलण्याचे आईला फार कौतुक वाटले व आईने त्याला कुरवाडले. मोठ्या भावाला तिने विचारले, तू त्याचा पाय का ओढलास? मोठ्यांबद्दल आदराची भावना दिसून येते. जनाविना स्वातंत्र्य कोणास मिळाले, जनाविना स्वातंत्र्य कोणास मिळाले असे म्हटले आहे. पण जनाविना स्वातंत्र्य मिळवून दाखविणारे विभूती म्हणजे महात्मा गांधी यांनी सत्याग्रह व असहकारी या दोन शस्त्रांचा वापर करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा या महान नेत्याचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.